गुड इव्हनिंग. 6वीचे विद्यार्थी लक्षात आहे तुमचं सायन्स चालू आहे आज. फ्रीजिंग. फ्रीजिंग म्हणजे नेमकं काय? द वॉटर केप टू फ्रीज. फ्रीज म्हणजे गोठणे, त्याला गोठणे असं म्हणतो. द वॉटर केप इन फ्रीज और ऑन आइस बिकेम अ कूलर अँड कूलर. दॅट इज द टेम्परेचर फॉल्स ॲट अ सर्टन टाइम. ॲट अ सर्टन टेम्परेचर वॉटर डज नॉट गेट एनी कूलर. पण ज्यावेळेस पाण्याचं बर्फात रूपांतर होतं, फ्रीजमध्ये आपण ठेवतो, तेव्हा काही कालावधीनंतर ते काय होतं? फ्रीज होतं, म्हणजे गोठायला चालू होतं, म्हणजे फ्रीज व्हायला चालू होतं. एक सर्टन टाईम ठेवल्यानंतर ते फ्रीज होतं. ज्यावेळेस ते फ्रीज होतं, टोटल फ्रीज होतं, ओके, द टेम्परेचर ॲट विच इज हॅपन इज कॉल्ड अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. त्यावेळेस तो जो पॉईंट असतो, म्हणजे ज्या क्षणाला ते फ्रीज व्हायला चालू होतं, दॅट इज कॉल्ड अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. व्हॉट इज कॉल्ड? दॅट इज कॉल्ड अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. समजलं? द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स कॅन फॉल बिलो 0 डिग्री सेल्सियस. फॉर एक्झाम्पल, द टेम्परेचर ऑफ एअर is a freezer of the refrigerator is around -18% Celsius. It is a read to -18 डिग्री सेल्सिअस. फ्रीजमध्ये जे आपलं तापमान असतं, आपलं फ्रीज, त्या फ्रीजमधला जो फ्रीजर असतो ना, वरचा जो फ्रीजर, त्या फ्रीजरचं जवळजवळ तापमान होतं -18 डिग्री सेल्सिअस. तो जो बर्फ होतो ना, बर्फ तयार, तो पूर्ण दगडासारखा बर्फ तयार होतो. जर तुम्ही त्याला फोडायला गेलात ना, तर तुम्हाला सहजासहजी असं दगडाने पण फुटणार ना, हातोडीने फोडायला लागेल. म्हणजे -18 डिग्री सेल्सिअसचा बर्फ तयार होतो वरच्या फ्रीजरमध्ये. म्हणजे तिथलं तापमान हे -80 डिग्री सेल्सिअस असतं. वेन इट गेट्स हीट्स, पण ज्यावेळेस आपण त्याला हीट्स देतो, उष्णता देतो, इट स्टार्ट इट्स मेल्टिंग और चेंजिंग इन टू द लिक्विड स्टेट्स अगेन आईस. बरं ना, त्यावेळेस त्याचं रूपांतर हे लिक्विड स्टेट्समध्ये तयार होतं. काय होतं? लिक्विड स्टेट्समध्ये व्हायला तयार होतं. म्हणजे ज्यावेळेस आपण तो फ्रीज व्हायला चालू होतो, बघा, ज्यावेळेस तो फ्रीज व्हायला चालू होतो ना, म्हणजे एक 0 डिग्री सेल्सिअसला फ्रीज व्हायला चालू होतो. ज्यावेळेस तो मेल्ट व्हायला चालू होतो ना, दॅट इज ऑल्सो पॉईंट इज 0 डिग्री सेल्सिअस. त्या 0 डिग्री सेल्सिअसचं थोडं जरी वरती गेलं तरी तो मेल्ट व्हायला चालू होतो. म्हणजे फ्रीजिंग पॉईंट, ॲटलिस्ट फ्रीजिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट हा सेम असतो. समजलं? इच सबस्टन्स हॅज अ स्पेसिफिक बॉइलिंग पॉईंट विच इज ऑल्सो अ कंडेन्शन्स पॉईंट. प्रत्येक पदार्थ असतो ना, एक त्याला हीट दिली असता तो उकळायला लागतो. इवन जेव्हास इरप्शन्स होतं, म्हणजे थोडक्यात वल्कॅनो, माहिती आहे ना वल्कॅनो? हा वल्कॅनो ज्यावेळेस होत असतो, भूकंप होत असतो, भूकंप, त्याच्यामधून जो लावा निघतो, लावा, दॅट इज कॉल्ड लावा. हा लावा असतो ना, हा आपल्या दगडांना पण मेल्ट करतो. माती असते ना, माती, ही आपली अर्थ, या अर्थला आपण मेल्ट करतो. आणि ज्यावेळेस त्याचा एक स्पेसिफिक एक स्टेट फॉरवर्ड होतो, म्हणजे स्टेट तयार होतो, त्यावेळेस तो स्टेट याच्यामध्ये येतो, कन्व्हर्टेड इन स्टेट, तर त्याचं रूपांतर दगडामध्ये होतं. दॅट इज कॉल्ड बसाल्ट. बसाल्ट माहिती आहे ना, बसाल्टचा खडक, म्हणजे बेसॉल्टचा खडक बोलतो आपण त्याला मराठीमध्ये. समजलं? अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट विच इज द सेम, इट्स अ फ्रीजिंग पॉईंट. जेव्हा त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट हा सेम असतो. आता बाजूच्या चार्टमध्ये बघा दिलेलं आहे आपल्याला की कॅन्डल असतो ना, कॅन्डल, फ्रीजिंग पॉईंट आहे त्याचा 60 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉईंट आहे 350 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट किती आहे त्याचा? 350 डिग्री सेल्सिअस. प्लास्टिकचा मायनस, समजलं, 150 डिग्री सेल्सिअस आणि बॉइलिंग पॉईंट याचा 954 डिग्री सेल्सिअस. आयरनचा सगळ्यात जास्त आहे 1535 डिग्री सेल्सिअसला तो फ्रीजिंग होतो, म्हणजे गोठतो, सॉलिड स्टेटमध्ये येतो. आणि बॉइलिंग पॉईंटमध्ये तो 2862 पॉईंट सेल्सिअसमध्ये तो बॉइलिंग होतो. त्याला उकळी फुटायला लागते, जशी चहाला उकळी फुटते ना तशी. व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस ऑफ फिजिकल स्टेट्स. Candles are made of melting of paraffin wax. बघा, वॅक्स असतो ना, वॅक्स म्हणजे मेण हे गोठून त्याच्यापासून मेणबत्त्या तयार करतात. सॉलिड कार्बन डायऑक्साईड, ड्राय आईस माहिती आहे तुम्हाला? ड्राय आईस हा
आईस्क्रीम फ्रीज करण्यासाठी ठेवतात. मोठमोठे फ्रीजर्स असतात ना, याच्यामध्ये ड्राय आईस असतो. म्हणजे हा नायट्रोजन असतो ना, नायट्रोजन, हा नायट्रोजन फ्रोज करून, त्याच्यावर प्रेशराईज करून, तो फ्रोज करून तो ठेवलेला असतो. तुम्ही जर हा हातामध्ये घेतला ना, अतिशय थंड असतो, असं हातामध्ये दाबलं ना तर तुम्हाला इथे येल्लोइस्ट असं उठणार तेवढं त्या पोर्शनला, आणि ते लवकर जाणारच नाही. हा शक्यतो आईस्क्रीमच्या बॉक्समध्ये असतो. मोठमोठे आईस्क्रीम्स असतात ना, मोठमोठे आईस्क्रीम्स ज्यावेळेस आपल्याला लग्नाबिग्नामधून देतात तेव्हा त्याच्यामध्ये तो नायट्रोजनचा बर्फ टाकतात. समजलं. असं पाण्यामध्ये जर तो टाकला ना तर त्याचे असे हे निघतात, वाफा निघतात. पिक्चरमधले जे ढगामध्ये वावरणारे सीन असतात ना, क्लाउड्समध्ये जे असतात ना सीन, ते त्याच्यापासून तयार करतात. खाली असं नायट्रोजनचा बर्फ टाकतात आणि त्याच्यावरून चालायला लावतात. दॅट इज कॉल्ड क्लाउड. इट इज अ क्लाउड. लिक्विड नायट्रोजन इज अ एनिमल हजबंडरी. बघा, लिक्विड नायट्रोजन जो असतो ना, इज यूज इन अ एनिमल हजबंडरी, पशुपालनामध्ये वापरतात. सँड सिलिका इज मेल्टेड मेक ग्लासेस. ज्यावेळेस वाळूपासून आपली हे तयार करतात ना, बोलतात काय बोलतात, काच तयार करतात, तेव्हा त्याचं सुद्धा मेल्ट करून, सिलिका असते ना, सिलिका नावाची आपली ही समुद्रकाठावरची वाळू नाही, त्याच्यासाठी व्हाईट सिलिका असते, वेगळ्या प्रकारची असते, ती वितळवून ॲक्च्युली डेझर्टमध्ये आढळते. ती व्हाईट डेझर्ट्स असतात ना, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ प्रॉपर्टीज त्याच्या असतात. मेटल लाईक अ गोल्ड अँड सिल्वर आर मेल्टेड मेक अ ऑर्नामेंट्स. ऑर्नामेंट्स तयार करण्यासाठी सोनं वितळवलं जातं, चांदी वितळवली जाते. आयरन इज मेल्टेड टू मेक अ टूल्स. आपलं लोखंड सुद्धा वितळवलं जातं. कशासाठी वितळवलं जातं? बरीचशी साहित्य बनवण्यासाठी. आता तुला मी एक प्रयोग सांगतो बघा. लेट्स ट्राय दिस. एक घमेलं माहिती आहे? घमेलं माहिती आहे तुम्हाला? घमेलं ज्याच्यामधून आपण माती वगैरे अशी घेऊन टाकतो, माती भरतो त्याच्यामध्ये टाकतो, बरं ना. टेक सम सँड अ कर्क्युबेल. एका घमेल्यात, घमेल्यात बोलतात त्याला, माती घ्या. पुढे फ्यू आयोडीन क्रिस्टल ऑन इट. आयोडीन माहिती आहे? आयोडीनचे क्रिस्टल, स्फटिक त्याच्यामध्ये टाका. प्लेस क्रुपेबल ऑन अ ट्रिपॉट, हीट इट. नंतर ते जे घमेलं आहे ना, ते काय करा, त्याच्यामध्ये ती माती मिक्स करा, त्याच्यामध्ये ते आयोडीनचे स्फटिक मिक्स करा, क्रिस्टल, आणि ते एका हीट द्या, त्याला उष्णता द्या. ब्लॉक ऑफ स्टीम ऑफ देअर फन्फ्युनल्स कॉटन प्लग प्लेस इन्व्हर्टेड इंटू द क्युरक्युबॉईल. त्याच्यानंतर काय करा माहिती आहे? क्युरक्युबॉईल. त्याच्यानंतर एक नरसाळं घ्या. नरसाळं माहिती आहे तुम्हाला? आता तुमच्या घरात जर रॉकेल असेल तर आपण रॉकेल ज्याच्यातून ओततो, केरोसिन आपण त्याच्यामधून ओततो बघा. आपण रेशन दुकानावरती गेल्यानंतर तो वाणी काय करतो, रॉकेलमध्ये असं ते लिटरचं कॅनल बुडवतो आणि नंतर असं ओततो. तर ते घ्या, पुणेल बोलतो त्याला. आपल्या इथे प्लास्टिकचं असतं आपल्याकडे, ते पुणेल घ्यायचं आणि त्याच्या वरच्या टोकाला म्हणजे खालच्या टोकाला कॉटन, त्याचं आपण पलटी करणार ना, असं असं उलटं करणार. त्याच्या वरच्या टोकाला इथे काय करा, एक कॉटन त्याला प्रेस करा. लाईट द बर्नर अँड हीट द मिक्सचर्स इन द क्युरक्युबॉईल. ऑब्झर्व द चेंजेस. आणि नंतर मग थोडा वेळ ते जळू द्या. थोडी उष्णता आल्यानंतर त्याच्यातून एव्हॉपरेट्स होते, वाफ होते, आणि ती वाफ त्या कॉटनवरती जाऊन त्याचे क्रिस्टल तयार होतात. तिथून ती बाहेर जात नाही, हळूहळू थोड्या वेळाने त्याचे क्रिस्टल तयार होतात आणि ते क्रिस्टल आपल्याला त्या कार्बनवरती आपल्याला तयार झालेले दिसतात. समजलं? सब्लिमेशन्स. आयोडीन क्रिस्टल डू नॉट मेल्ट हिटिंग. त्याला संप्लवन असं म्हणतात. काय म्हणतात? संप्लवन. सब्लिमेशन्स म्हणतात, संप्लवन. आपल्याकडे कापूर असतो, कापूर है ना, कापूर. हा कापूर पण थोडे दिवस आपण हवेमध्ये ठेवला ना, 2 दिवस तुम्ही असा बाहेर ठेवून द्या आणि 2 दिवसांनी बघा त्या जागेवर तिथे तो नसतो, कारण त्यांचं सब्लिमेशन्स होतं. म्हणजे त्याच्यातले सगळे घटक हवेमध्ये उडून जातात, कार्बनी घटक. बट चेंज डायरेक्टली टू द गॅसेस स्टेट when the firms of iodine heat the walls of the funnel, they cool to form solid crystal of iodine and stick to the funnel walls. Thus on a heating iodine does not melt and change to a liquid but directly changes to be gaseous state. The change of solid substance directly into the gas of vapor without first changing into liquid is called sublimation.
म्हणजे बघा, आपण हीट दिली, एखाद्या पदार्थाला आपण हीट दिली. आता तुमच्याकडे बर्फच आहे, बर्फाला हीट दिली तर काय होतं, त्याचं वॉटर तयार होतं. पण असे काही पदार्थ असतात ज्याला हीट न देता डायरेक्ट ज्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्टेड न होता डायरेक्ट त्याचं गॅसेसमध्ये कन्व्हर्टेड होतं. दॅट्स ते जे असतात, ते जे सबस्टन्स असतात, त्या पदार्थाला संप्लवन असं म्हटलं. ते डायरेक्टली चेंज होतं ना इंटू गॅस व्हॅपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू द लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन्स. ओके. आता आपण कधी कधी बघा, who will identify the following? A glass. It is made of plastic, steel or glass. आपल्याकडे ग्लास असतो. हा ग्लास आपण कसा ओळखतो? कशाचा असतो? एक तर प्लास्टिकचा असतो, एक तर स्टीलचा असतो किंवा काचेचा असतो. अ रॉड ॲल्युमिनियमचा असतो किंवा आयरनचा असतो. अ डोर वुडनचा असतो किंवा काचेचा असतो, ग्लासचा असतो. अ व्हाईट पावडर सॉल्ट असू शकते, चॉल्क असू शकते, बरं ना. त्याशिवाय to answer the above questions you consider there are properties. For example, their transparency, hardness, weight, color, the sound produced from its sublimation, solubility in the water, etc. Substance can be identified by studying their properties. They can be put according to their properties. Let studies of the properties of the substance greater details. बरोबर आहे. आता हे प्रत्येक पदार्थ जे असतात ना, हे प्रत्येक पदार्थ वेगवेगळे असतात. काही याच्यामध्ये पाणी असतं, काही याच्यामध्ये पाणी नसतं. समजलं. कधी कधी तयार करत असताना त्याचे हार्डनेस, त्याचा वेट, त्याचं कलर, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. समजलं. प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स. आता पदार्थामधल्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या बघूया आपण. ओके. लेट्स ट्राय दिस. व्हॉट वॉज हॅपन द प्रेशर अपील टू द सबस्टन्स लाईक अ चॉक. आपण चॉकवरती प्रेशर दिलं तर काय होईल रे? चॉक पटकन तुटतो की नाही? तुटतो. ओके. ब्रिक, अलम, ग्लास और राजगिरा पडी. राजगिरा माहिती आहे? राजगिराची चिकी पटकन अशी तोडा, काय होते? तुटते, बरं ना. ब्रिक, वीट पटकन तुटते, बरं ना. एखादा ठिसूळ काच पण अशी पटकन तुटते, हाताला लागते, म्हणून कपडा घेऊन ती अशी पटकन आपल्याला तोडता येते. Such a substance are said to be brittle, which a property of substance is called a brittleness. म्हणजे पटकन तुटणारे पदार्थ जे असतात त्याला काय बोलतात? ब्रिटलेस. ठीक आहे ना. आयरन नेल, एक खिळा घ्या. ट्राय टू pierce through a cupboard, steel, weight, mud and a piece of wood using the nail. What happened? The nail easily pierce weight mud but not a piece of wood. It can be pieces of the cupboard steel with some effort. That does not happen. Hardness of substance is determined by how much resistance offers to be a substance being pushed through it. बरोबर ना. आता एक खिळा घ्या. खिळा भिंतीमध्ये ठोकला तर तो पटकन जातो, लाकडामध्ये ठोकला तरी तो पटकन जातो त्याच्यावर प्रेशर दिल्यानंतर. लोखंडामध्ये ठोकला तर तो जाईल का लोखंडात आतमध्ये? पत्र्यामध्ये खिळा जाईल का? नाही जाणार. बिकॉज दॅट इज अ हार्ड सबस्टन्स. ते हार्ड असतात. हे जे सबस्टन्स आहेत, हे पदार्थ आहेत, हे हार्ड असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये पटकन जाणार नाही. बरं ना. स्ट्रेच अ रबर अँड लेट इट गिव्ह टू अप्लाय प्रेशर्स. एक रबर घ्यायचा आणि त्या रबरवरती असा प्रेशर द्यायचा, तो काय होतो? एक्सटेंड होतो, असा ताणला जातो, बरं ना. स्पॉन्ज टू रिलीज इट. एक स्पंज घ्या, स्पंज असा प्रेस करा, देन रिलीज करा. रिलीज केल्यानंतर तो पुन्हा आपल्या आहे त्याच अवस्थेमध्ये येतो. What do you see? The rubber band and the sponge go back to their original shape. Some substance change into their shapes when a force applied on them, but return to their original shape and size when the force is removed. This is property is called elasticity. बरं ना. ज्यावेळेस आपला हात रबर आहे ना, रबर ज्यावेळेस आपण ताणतो, प्रेशराईज करतो, त्याच्यावर प्रेशराईज करतो आणि रिलीज करतो. रिलीज केल्यानंतर तो पुन्हा जागेवर येतो, आपल्या जागेवर येतो. दॅट इज कॉल्ड इलास्टिसिटी. म्हणजे दाबून तो पुन्हा स्पंज आपण दाबतो, पुन्हा सोडतो.
इलॅस्टिसिटी. रबर आपण ताणतो, प्रेशराईज करतो, पुन्हा सोडतो. दॅट इज कॉल्ड ए इलॅस्टिसिटी. टेक अ फ्लॅट मेटल. मोठा देणा अजून थोडंसं किंवा हा एक पेज कंप्लीट करूया 37 पर्यंत. टेक अ फ्लॅट मेटल शीट इज द साइज ऑफ नोटबुक होल्डिंग इट्स angle. Put a drop of water, honey and gum. It's a different place as the board results flow down the slope. Liquids flow downward the sloping surface. This is property of the fluidity. बरं ना. एक पत्रा घ्या, पत्रा. त्या पत्र्यावरून एका ठिकाणाहून वॉटर सोडा, असं वॉटरचा थेंब सोडा, ड्रॉप्स टाका, तो पटकन निघून जातो. मध सोडा, मध, हनी, देन ऑइल सोडा. देन ऑइल सोडल्यानंतर काय करा, आपल्याकडे हे असतं ना, काय तूप असतं ना, तूप ते सोडा. प्रत्येक वाहून जातं, सगळं खाली वाहून जातं. पण काही मध आहे ना, मध हळूहळू जाणार. समजलं, त्याची फ्लोडिटी कमी असते. हळूहळू त्यातले जे सबस्टन्स असतात ना एकदम क्लोज असतात, घट्ट असतात. बरोबर आहे. असं सगळे जे पदार्थ आहेत ना हे पटकन जात नाहीत खाली, हळूहळू जातात. फक्त पाणी हा असा एक पदार्थ आहे तो पटकन जातो. तेल पण त्या मनाने हळू जाणार. ही त्याच्यामध्ये असलेली प्रवाहितता असं म्हटलं जातं. काय बोलतात त्याला? प्रवाहितता असं म्हटलं जातं. उंच प्रदेशाकडून उंच ठिकाणाहून ती खालच्या प्रदेशाकडे म्हणजे खालच्या ठिकाणाकडे वाहत जाते, फ्लो होत जाते. It two blocks of the same size on wooden and other iron are weighted in the balance. How will be our compare? एक दोन ठोकळे घ्या, एक लाकडाचा घ्या आणि एक ह्याचा घ्या. कशाचा घ्या? लोखंडाचा घ्या. दोघं सेम घ्या आणि दोघं असं तराजू असतो ना आपला वेट करण्याचा जो बॅलन्स असतो ना, बॅलन्स म्हणजे तराजू बोलतो, त्याच्यामध्ये ठेवा. दोघांचं वेट समान येईल का? नाही. इट मास डिफरंट सबस्टन्स, कारण त्याचं वस्तुमान वेगळं असतं दोघांचं पण. हॅव्हिंग अ सम व्हॅल्यू कॅन बी अ डिफरंट. द डिफरन्स इज बिकॉज ऑफ द डिफरन्स इन देअर densities between substance of the same volume. In one of the great ones with a great density are heavier than those of lesser density. काय? lesser density. बघा दोघांचं पण बघा, द डिफरन्स इज बिटवीन द डिफरन्स ऑफ द डेन्सिटी. दोघांमधली घनता जी असते ना ती कमी असते. बिटवीन सबस्टन्स, त्याच्यामधले जे सबस्टन्स असतात, त्याच्यामधले जे पदार्थ असतात त्यांचं व्हॉल्यूम, त्याची घनता ही जास्त असते, कमी असते. जास्त आणि कमी असते. डेन्सिटी कमी जास्त असते, त्याच्यामुळे ते तसं होतं. आपण इथे आज थांबूया. आपलं 37 पेज नंबरपर्यंत कंप्लीट झालेला आहे सायन्सचं. ठीक आहे. आणि बाकीचा जो धडा राहिला आहे तो आपण पुढे कंटिन्यू ठेवूया. अजून 2 पेजेस होतील आपले. ठीक आहे. हां, आज आपण इथेच थांबूया. 37 पेज कंप्लीट झालेलं आपलं. बाय. थँक्यू.